ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे मुंबईत एका कॉन्सर्टमध्ये 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगावमधील नेस्को सेंटरमधली घटना. पार्टी आयोजकांसह 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. नेस्को सेंटरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोलीस चौकशी. बोंधू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर 4थ्या गुन्ह्यात खरातचा ताबा एसआयटीकडे. आज पुन्हा न्यायालयात हजर करणार. आम्ही एसआयटीला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद केले होते. मात्र चाकणकर भगिनींना विशेष वागणूक कशी, कोण कुणाला फसवतंय तेच कळेना. प्रतिभा चाकणकरांच्या पोलीस चौकशीवरून सुषमा अंधारेंचा निशाणा. अजितदादांच्या घराबाहेर झालेल्या काळ्या जादूबद्दल अंजली दमनिया यांचा उद्या गौप्यस्फोट त्या करणार. 1825 फोन नंबर्सवरून खरातच्या मोबाईलवर कॉल, तर कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल, दमानियांचा इशारा. खरात प्रकरणामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची नावं समोर आहेत. खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतंय. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंना शंका, तर काही पुरावे असल्यास चौकशी समितीकडे द्या. बावनकुळेंची यावर प्रतिक्रिया. बोंधू खरातचा सीए ललित पोफळेच्या नावानं त्याच्या भावाचे वरळीमध्ये 2 आलिशान फ्लॅट, तर पुणे, सोलापूर, मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता.